नमो नमः. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या या तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना संस्कृत सिरीज आणि मी अश्विनी गडेकर तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 10वीची परीक्षा अगदी जवळ आलेली असल्यामुळे 10वीच्या या अभ्यासक्रमावर आपण जरा अधिक जोर देतो आहे. पण 9वीची पण परीक्षा तुमची द्वितीय सत्राची आता जवळ आलेली आहे. त्यामुळे या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणा किंवा परीक्षेचं स्वरूप, कृतीपत्रिकेचं पॅटर्न कसं आहे आणि त्यावर आधारित 80 मार्काची लेखी कृतीपत्रिका कशी असेल किंवा त्यावर आधारित कसं स्वरूप असेल हे आज आपण या संस्कृत सिरीज चॅनलवर घेणार आहोत. पुन्हा एकदा तुमचे संस्कृत सिरीज चॅनलवर मनापासून स्वागत करते आणि आज आपण आता सुरुवात करूया द्वितीय सत्र परीक्षा. पण त्यापूर्वी या कृतीपत्रिकेचा पॅटर्न पाहण्या अगोदर संस्कृत सिरीज चॅनलला जे आता तुमच्यासमोर लोगो आहे या चॅनलचा किंवा या संस्कृत सिरीज या यूट्यूब चॅनलचा, तर नक्कीच या संस्कृत सिरीज चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ बघतो, लाईक शेअर करण्याचं पण आपल्या लक्षात राहतं, कारण आपल्या मित्रमैत्रिणींना पण ह्या गोष्टी समजाव्यात आपल्या विषयातल्या, म्हणून आपण त्यांना पण पाठवत असतो बऱ्याच व्हिडिओमधून. पण सबस्क्राईब करायला मात्र चुकून राहून जातं. ज्यांनी कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि आज जर कोणी संस्कृत सिरीज चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच जर तुम्ही हे चॅनल पाहत असाल, तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळणार आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या संपूर्ण संस्कृत या पाठ्यपुस्तकातील कृतीपत्रिकेचा सराव करणार आहोत. एक कृतीपत्रिका पाहणार आहोत. सराव म्हणजे तुम्हाला नंतर घरी तो सराव करता येणार. आणि ही कृतीपत्रिकेचा प्रथम विभाग आणि द्वितीय विभाग या 2 विभागांवर आधारित तुम्हाला एक पॅटर्न कळला, स्वरूप कळलं की नक्कीच तुम्ही सराव करून तुमचा अभ्यास छान होणार आहे आणि परीक्षेत तुम्ही चांगल्या मार्काने यशस्वी होणार आहात. तर चला सुरुवात करूया. प्रथमः विभागः सुगम संस्कृतम. द्वितीय सत्र परीक्षा, विषय संस्कृत संपूर्ण कृतीपत्रिका, एकूण गुण 80, 9वी कक्षा, इयत्ता 9वी. सुगम संस्कृतम हा पहिला विभाग आपल्याला एकूण 8 गुणांचा असणार आहे. इयत्ता 10वी आणि इयत्ता 9वी या दोन्ही परीक्षेसाठी कृतीपत्रिकेचं जे पॅटर्न आहे ते बऱ्याच अंशी सारखंच आहे. फक्त काही ठिकाणी व्याकरणाचा जो अभ्यास आहे तो थोडाफार, विशेषणांचा अभ्यास म्हणा किंवा काही 1-2 आपल्याला काही उपप्रश्न किंवा कृती असतील त्यात थोडा बदल आहे. बाकी सगळे विभाग सारखेच आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण जसे विभाग घेत जाऊ या व्हिडिओमधून तसं तुम्हाला कळणार आहे की इयत्ता 9वीमध्ये आणि 10वीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने तिथे दिलेले. आता पहिला विभाग आपल्याला इथे आपण बघतो आहे. प्रश्न पहिला अ, चित्रं दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र पाहून नावे लिहा. केवलम 4, फक्त 4. 5 आपल्याला विचारलेले असतील, चित्र दिलेले असतील, त्याची नावं आपल्याला संस्कृतात लिहायची. बघा, पहिलं चित्र आपल्याला दिसते द्वारम. दुसरं चित्र आपल्याला इथे एक वस्तूंचं नाव पहिल्या चित्रामध्ये झाले. आता दुसऱ्या चित्रामध्ये तिथे आपल्याला क्रिया दिसते, प्रक्षालयती. तिसरं चित्र पुन्हा वस्तूचं आलेलं आहे, पुष्पाधानी. चौथं चित्र आपल्याला इथे दिलेलं आहे, तक्षकाः. तक्षकाः म्हणजे तिथे तो काय करतो, काय करण्याची क्रिया आहे. आणि 5वं आहे मिक्सर म्हणजे मिश्रकाः. बघा, चित्रपदकोश इयत्ता 9वीच्या संपूर्ण संस्कृत आमोदः या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अगदी सुरुवातीलाच चित्रांची काही महत्त्वाची नावे संस्कृतात दिलेली आहेत आणि चित्र आहेत. ते तुम्ही नीट बघून त्यावर आधारित तुम्ही क्रिया लिहू शकता ते नाव. आणि अगदी एक शब्द लिहायला आपल्याला 1 गुण मिळणार आहे. आपल्याला जरी 4 दिलेले असतील तरी 5ही चित्रांची नावं तुम्ही चित्र पाहून लिहू शकता, म्हणजे तुमचा कुठेही 1 मार्क जाणार नाही. अगदी एखादं चित्र जरी लिहिण्यात चुकलं तरी पण इतर चित्र तुम्ही लिहिलेले असतात शब्द, ते तुम्हाला गुण तिथे मिळू शकतात. प्रश्न पहिला ब, संख्या अक्षरैः अंकैः वा लिखत. केवलम 4.
संख्या अक्षरात किंवा अंकात लिहा. बघा यामध्ये पण आपल्याला अगदी सुरुवातीला सुगम संस्कृतमध्ये पान नंबर 1 यावर संख्या दिलेल्या आहेत 1 ते 100पर्यंत. त्या तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. संख्यांचा आणि चित्रांचा व्हिडिओ मी याच्या अगोदर पण तुम्हाला पाठवलेला आहे. कशा पद्धतीने चित्र पाठ करायचे इयत्ता 10वीचं पेपर पॅटर्न जेव्हा मी पाठवते सेक्शन वाईज मी तुम्हाला गायडन्स इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला तरी चालणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही चित्रपदकोश या कृतीचा अभ्यास करू शकणार आहात. आणि संख्यांवर आधारित पण अगदी सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ टाकला होता, तो पण बघा. संख्या कशा पाठ करायच्या आणि त्या तुम्ही पाठ करू शकता. बघा आता संख्या कशा दिलेल्या आहेत. 90 म्हणजे 90. तिथे तुम्हाला जर अक्षरात विचारली असेल संख्या लिहायची आहे, संख्या विचारली असेल तर अक्षरात लिहावं लागतं. 55 55. त्याच्यानंतर 75 पंचसप्ततिः. 24 चतुर्विंशतिः. 98 अष्टनवतिः. तुम्ही चित्रपदकोश आणि संख्या या दोन्हींचा अभ्यास जेव्हा मी उत्तरं सांगते तेव्हा तुमच्यासमोर पुस्तक ठेवा. पाठ्यपुस्तक म्हणजे तुम्हाला नक्कीच तिथे टिकमार्क करून घेता येईल. आणि ही फक्त सरावासाठी तुम्हाला एक नमुना कृतीपत्रिका मी सांगते आहे. ह्यावरच आधारित किंवा हेच कृती तुम्हाला तुमच्या द्वितीय सत्र परीक्षेत येतीलच असं नाही, तर एक पॅटर्न तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला अभ्यास घरी या पद्धतीने करता येणार आहे. येते लक्षात. म्हणजे सरावासाठी ही फक्त तुम्हाला दिलेली आहे. अगदी आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं. आणि एक सुरुवातीला हेडिंगसुद्धा आपलं एक सराव नमुना कृतीपत्रिका म्हणून तुम्हाला टाकलेलं आहे. त्यामुळे फक्त सराव करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक विभागाचा अभ्यास करायचा आहे. सेक्शन वाईज अभ्यास करायला घ्या, म्हणजे तुमचा छान अभ्यास होणार आहे. त्यानंतरची कृती बघा. प्रश्न पहिला क. अक्षरैः समयलेखनं कुरुत. अक्षरात समयलेखन करा. बघा समयलेखन करताना आपल्याला तिथे एक वेळ दिलेली आहे आणि ती अक्षरात लिहायची आहे. 8:20 अशी वेळ दिलेली आहे. मग तिथे तुम्हाला 8:20 कसे लिहायचे किंवा कोणत्या पद्धतीने लिहायचे. तर बघा आपल्या 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला इथे काही वेळ आणि त्या वेळेवर आधारित तुम्हाला तिथे एक चार्ट दिलेला आहे. पृष्ठ क्रमांक 31 म्हणजे 31 पेज नंबरवर द्वितीय घटक हा यामध्ये वेळ आणि त्या वेळेवर आधारित घड्याळ काढून तुम्हाला वेळ दाखवलेले आहेत. त्यावर तुम्ही सराव केला त्या पेजवरचा वेळेचा तर नक्कीच तुम्हाला वेळ लिहिता येणार आहे अक्षरात. 8:20 म्हणजे तिथे तुम्हाला लिहिता येणार आहे. वेळ कोणती लिहिणार तर तिथे 20 अधिक अष्टवादनम हे तुम्ही लिहू शकता किंवा 20 अधिक अष्टवादनम. लिहिण्याचा सराव करा अक्षरात म्हणजे तुम्हाला लिहिता येणार आहे. 5:50 आता इथे आपल्याला अगदी 5:50 पण दिलेले आहेत. म्हणजे पाऊण वेळेपासून तर पुढच्या वेळेपर्यंत आपण पुढची वेळ गृहीत धरणार आहोत. म्हणजे इथे 6ला 10 मिनटं कमी आहेत. म्हणजेच 5 मिनटं 10 मिनटं कमी हे पण आपल्याला सरावाने अभ्यास त्याचा करता येतो. दशोन म्हणजे 10 मिनटं कमी असणे. दशोन षड्वादनम येते लक्षात. त्याच्यानंतरचं बघा 7:15 हे आपलं इयत्ता 8वीच्याच 15-15 मिनटाच्या वेळा 8वीच्या पाठ्यपुस्तकातून आपण शिकलेलो आहोत. सपाद सप्तवादनम. 2:30 सार्ध द्विवादनम. 4:45 बघा आता परत पाऊण अशी ही वेळ आलेली म्हणजे पुढची वेळ घ्यायची. 5:02 येते लक्षात सगळ्यांना. आणि या पद्धतीने तुम्ही अभ्यास सराव केला तर नक्कीच तुम्हाला तिथे कुठलीही वेळ लिहायला अडचण येणार नाही. सराव करा आणि लिहून काढा. एक वेळ किमान 3 वेळा 5 वेळा लिहून काढा. 1 तासाची पूर्ण वेळ घ्या आणि ती लिहून काढा. 15 मिनटं 30 मिनटं 45 मिनटं 1 तासाची वेळ किंवा 5 मिनटं कमी जास्त असणे 10 मिनटं कमी जास्त असणे या सगळ्या वेळा लिहून काढल्या म्हणजे तुमचा सराव होणार आहे. कळला पहिला विभाग कशा पद्धतीने अभ्यास करायचा. एकूण 8 गुणांचा म्हणजे असे 8 पैकी 8 गुण तुम्हाला इथे सहजतेने मिळू शकतात. आणि या पहिल्या विभागाचा अभ्यास अगदी एका दिवसात तुमचा सराव किंवा छान होण्यासारखा आहे. द्वितीयः विभागः गद्यम. गद्य विभागाकडे आपण जाऊया. एकूण 20 गुणांसाठी हा आपल्याला विभाग असणार आहे. गद्यांशं पठित्वा निर्दिष्टः कृतीः कुरुत. गद्यांश वाचून खालील कृती सोडवा. मनोराज्यस्य फलम या आपल्या
पंचदशः पाठा या पाठातील हा उतारा आपल्याला इथे दिलेला आहे. बघा, तेषां विक्रयणात् प्रभूतं सुवर्णं प्राप्स्यामि, सुवर्णेन चतुश्शालं गृहं सम्पत्स्यते. ततः कश्चित् धनिकः प्राप्तवयस्कां रूपाढ्यां कन्यां मह्यं दास्यति. आवयोः पुत्रः भविष्यति. तस्याहं सोमशर्मे इति नाम करिष्यामि. ततः सः जानुचलनयोग्यः भविष्यति. एकदा सोमशर्मा मां दृष्ट्वा मत्समीपम् आगमिष्यति. ततोऽहं कोपाविष्टः अभिदास्यामि भार्यां गृहाण बालकम् इति. सा अपि मम वचनं न श्रोष्यति. तावत्काले कश्चन कुक्कुरः तत्र आगमिष्यति. सोमशर्मा तस्मात् भीतः भविष्यति. ततोऽहं समुत्थाय लगुडेन तं कुक्कुरं ताडयिष्यामि. एवं स्वप्नमग्नः ध्यानस्य स्थितः स तथैव लगुडप्रहारम् अकरोत्. तेन लगुडप्रहारेण सक्तुपिष्टेन पूर्णः सः घटः भग्नः अभवत्. स्वभावकृपणः स पाण्डुरताम् अगच्छत्. अतः ब्रवीमि, अनागतवतीं चिंतां संभाव्यां करोति यः स एव पाण्डुरः शेते सोमशर्म पिता यथा. उतारा वाचल्यानंतर आपण ह्यावर असलेल्या कृती बघूया. क ख ग. क कृती बघा, एकवाक्येन उत्तरत. केवलं द्वे. सोमशर्मा कस्मात् भीतः भविष्यति. सोमशर्मा कुक्कुरात भीतः भविष्यति. उतारा नीट काळजीपूर्वक तुम्ही पण वाचा, म्हणजे उत्तरं तुम्हाला लगेच सापडणार आहेत. शोधून तुम्हाला लिहिता येणार आहेत. सोमशर्म पितुः नाम किम. शर्मा पितुः नाम स्वभावकृपणः. सुवर्णेन किं सम्पत्स्यते. सुवर्णेन स्वभावकृपणस्य चतुश्शालं गृहं सम्पत्स्यते. ते लक्षात. या पद्धतीने तुम्ही उतारा पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचला की तुम्हाला हे उत्तरं लिहिता येणार आहेत. ख कह कम वदति. गृहाण बालकं. गृहाण बालकं. स्वभावकृपणः भार्यां वदति. प्रथमा द्वितीया करायची आपल्याला कह कम प्रमाणे आणि त्या पद्धतीने लिहायचं आहे. ग सूचनानुसारं कृती कुरुत. केवलं चत्वारि. केवळ 4. शब्दस्य वर्णविग्रहं कुरुत. ध्यानस्थिताः. बघा, शब्द जेव्हा आपल्याला शब्दांचा वर्णविग्रह करायचा असतो तेव्हा तिथे आपल्याला स्वर आणि व्यंजनं एक वेगळे करून लिहायचे असतात. ध्यानस्थितचा आता आपल्या इथे काय होणार आहे वर्णविग्रह बघा. ध अधिक य अधिक आ अधिक न अधिक अ अधिक स अधिक थ अधिक ई अधिक त अधिक अह. अह शेवटी विसर्ग असेल तर त्याचा अह तुम्हाला लिहिता येणार. येतं लक्षात. या पद्धतीने तुम्ही पण सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न निर्माणं कुरुत. भार्या वचनं न श्रोष्यति. अधोरेखित केलेला आहे आणि प्रश्न निर्माण कसा करायचा यासाठी तुम्हाला किम सर्वनामाने सप्तककार यावर आधारित एक व्हिडिओ मी व्याकरण घटकातला टाकलेला आहे. तो तुम्ही बघून प्रश्न निर्माण करण्याचा या कृतीचा सराव करू शकता. भार्या म्हणजेच तिथे भार्याखाली अधोरेखित आहे आणि त्यावर आधारित त्या शब्दावर आधारित तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. कोण वचन ऐकत नाही. अर्थातच भार्या स्त्रीलिंग म्हणून काय येणार. तिथे का वचन न श्रोष्यति. का आणि त्याच्या खाली अंडरलाईन करून तुम्ही तिथे प्रश्न चिन्ह टाकून प्रश्न तयार लिहू शकता. लकारम लिखत. त्याच्यानंतरची कृती बघा. अहम लगुडेन तं कुक्कुरं ताडयिष्यामि. क्रियापदाखाली अधोरेखित केलेला असतो आणि अर्थातच लकार म्हणजेच तो लकार ओळखायचा आहे. आपण या चौथ्या घटकामध्ये किंवा द्वितीय सत्रातील या चौथ्या घटकामध्ये आपण काय शिकलो आहे. कोणता लकार शिकलो आहे. रुलूट लकार. म्हणजेच हा ताडयिष्यामि कुठला लकार आहे. रुलूट लकार. नीट तुम्हाला तिथे रुलूट लकार या एवढ्या शब्दासाठी काय येणार आहे. एक गुण तिथे तुम्हाला मिळणार आहे. रुलूट लकार या पद्धतीने तुम्ही तिथे लिहू शकता. गद्यांशतः त्वांतव्यम लिखत. गद्यांशामधला त्वांतव्य ओळखून तुम्हाला लिहायचं आहे. दृष्ट्वा हा एक त्वांतव्य आला. यापेक्षा अजून जास्त 2 आले असतील तर 2 पण तुम्ही कॉमा करून लिहू शकता. स्तंभमेलनं कुरुत. बघा, स्तंभमेलनं जशी कृती आपल्याला होती म्हणजे आहे तर त्याप्रमाणे इथे स्तंभमेलन तुम्हाला करायचं आहे. जुळवा. स्वप्नभंग आणि भग्न. आणि दुसऱ्या गटामध्ये आपल्याला काय दिले. घटः भिक्षुकः. स्वप्नभंगः भिक्षुकः आणि भग्नः घटः.
येते लक्षात. उतारा वाचला की तुम्हाला त्या जोड्याबरोबर जोडता येणार आहे. उतारा काळजीपूर्वक 2 वेळा वाचा, त्यानंतर ह्या कृती वाचा आणि परत एकदा उतारा वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचे उत्तरं किंवा त्या कृती सोडवता येणार आहेत. आणि अगदी इथे तुम्हाला 4, 1 आणि 2 हा पहिला उतारा किती मार्कांचा एकूण आहे तुम्हाला 7 गुणांचा असणार. आणि 7पैकी 7 गुण सहजपणे तुम्हाला मिळू शकतात. आणि शक्य तुम्हाला असेल तर संपूर्ण कृती सोडवा. केवळ 2 किंवा केवळ 4 जरी दिलेलं असेल तरी संपूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने ही कृती आपण सोडवू. त्यातलीच आपण आता दुसरी कृती बघूया. प्रश्न दुसरा आ. गद्यांशं पठित्वा निर्दिष्टः कृती कुरुत. गद्यांश वाचून खालील कृती सोडवा. पहिला गद्यांश जो आपला होता तो 7 गुणांसाठी, आणि आता हा दुसरा गद्यांश द्वितीय सत्रातील भागावर आधारितच आपल्याला इथे हा गद्यांश संवादात्मक उतारा दिलेला आहे. मी उतारा काळजीपूर्वक वाचते, तुम्ही नीट ऐका आणि मग तुम्ही पण सराव करताना वाचून त्याच्यावरच्या कृती तुम्हाला सोडवता येणार आहेत. तर बघा आता. अध्यापिका. अथ किं पद्यमया एषः ग्रंथः गेयः. अतः श्लोकानां सुभाषितानां पठनम् इव तस्य कण्ठस्थीकरणम् अतीव सुलभम्. तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थकशब्दाः वर्तन्ते. क्वचित् एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते. अतः तस्य पठनेन अस्माकं शब्दसम्पत्तिः वृद्धिं गच्छति, अस्माकं स्मरणशक्तिः धारणाशक्तिः च वर्धते, उच्चारणम् अपि शुद्धं भवति. नयना. वयम् अपि अमरकोशं कण्ठस्थं कुर्याम, तस्मिन् कति श्लोकाः सन्ति? अध्यापिका. उपसार्धसहस्रं श्लोकाः सन्ति. तत्र 3 काण्डानि सन्ति. अतः त्रिकाण्डकोशः इति एतस्य अपरं नाम. तथा नामलिङ्गानुशासनम् इति नाम्ना अपि विख्यातः एषः कोशः. सुमेधा. नामलिङ्गानुशासनम् इति शब्दस्य कः अर्थः? अध्यापिका. तदपि अस्य ग्रन्थस्य अपरं वैशिष्ट्यम्. अत्र न केवलं समानार्थकशब्दाः अपि तु तेषां लिङ्गनिर्देशः कृतः. तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति. बघा आता गद्यांशावर आधारित आपण काही कृती बघूया. क, ख आणि ग. पहिल्या गद्यांशावर आधारित ज्या कृती होत्या त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या, पण त्याच क, ख, ग व्याकरणावर आधारित किंवा आपल्याला पर्याय निवडा, योग्य पर्याय, अचूक पर्याय निवडा, एकवाक्येन उत्तरत, प्रश्न निर्माणं कुरुत, सत्यम असत्यम वा लिखत, अशा वेगवेगळ्या कृती तुम्ही या दोन्ही गद्यांशांवर आधारित करू शकता. कह कम वदती या पद्धतीने. बघा आता यामध्ये कोणत्या कृती आहेत. एकवाक्येन उत्तरत केवलं 2. अमरकोशे कति श्लोकाः सन्ति? अमरकोशे उपसार्धसहस्रं श्लोकाः सन्ति. आता उतारा परत मी तुम्हाला दाखवणार नाही. तुम्ही तुमचं पुस्तक, पाठ्यपुस्तक समोर ठेवा, तो उतारा समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला उतारा काळजीपूर्वक 2 वेळा वाचल्यानंतर नक्कीच तिसऱ्या वेळेला ह्या कृती सापडणार आहेत. तुम्ही शोधून ते लिहिणार आहात. त्याच्यानंतर बघा. अमरकोशस्य पठनेन कः लाभः भवति? अमरकोशस्य पठनेन कः लाभः भवति? कोणता लाभ होतो अमरकोश वाचल्याने? म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकात ते दिलेलं आहे की कोणते लाभ होतात किंवा आपल्याला काय लाभ होतो. तर तुम्ही ते वाचून लिहू शकता की अमरकोश वाचल्याने काय लाभ होतो. बघा उतार्याकडे आपण जाऊन तो बघा उतार्यातील आपल्याला ते उत्तर सापडणार आहे. अमरकोशस्य पठनेन अस्माकं शब्दसंपत्तिः वृद्धिं गच्छति. त्यानंतर बघा. अस्माकं स्मरणशक्ती च वर्धते, उच्चारणमपि शुद्धं भवति. म्हणजे या 2 ओळी तुम्हाला लिहिता येणार आहेत या पद्धतीने. येते लक्षात. अमरकोशस्य एकम् अपरं नाम लिखत. अमरकोशस्य त्रिकाण्डकोशः नामलिङ्गानुशासनम् एतत् अमरकोशस्य नामद्वयम्. अमरकोशाचे एक नाव लिहा, त्यामध्ये तुम्ही त्रिकाण्डकोशः पण लिहू शकता किंवा नामलिङ्गानुशासनम् यापैकी एक, दोन्हीपैकी एक तुम्हाला लिहिता येणार आहे. उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. अमरकोशस्य कण्ठस्थीकरणम् अतीव सुलभं यतः
अस्माकं स्मरणशक्तिः धारणाशक्तिः च वर्धते. ब अमरकोशः पद्यमयः गेयः अस्ति. अमरकोश आपल्याला कंठस्थ करण्याला अतिशय सुलभ आहे, कारण अमरकोश हा कसा आहे, एक तर तो पद्यमय आणि गेय आहे. हे तुम्हाला उत्तर तिथे लिहिता येणार आहे. वाक्य पूर्ण लिहायचं आहे. वाक्य पुनर्लिखत असं जर सूचना असेल तर पूर्ण वाक्य लिहून तुम्हाला अधोरेखित रिक्त स्थान असेल तर ते करायचे. त्याच्यानंतरची कृती बघा. सूचनानुसारं कृती कुरुत. शब्दस्य वर्णविग्रहं कुरुत. कंठस्थं समर्थाः. बघा, जसं सुरुवातीला आपण पहिल्याही उतारात आपल्याला वर्णविग्रह आला होता तसाच इथे पण करायचं आहे, स्वर आणि व्यंजनं वेगळी करून. तुम्ही करू शकता, प्रयत्न करा. त्याच्यानंतरची कृती बघा. प्रश्न निर्माणं कुरुत. अमरकोशे त्रीणि कांडानि सन्ति. अमरकोशे त्रीणि. अमरकोशात किती विभाग आहेत? मग किती ह्यामध्ये सप्तककारामध्ये कती हा एक ककार आहे आणि मग तिथे तुम्हाला काय लिहिता येणार आहे? अमरकोशे कती कांडानि सन्ति. हे तुम्ही तिथे लिहू शकता. अमरकोशे कती कांडानि सन्ति असं या पद्धतीने तुम्हाला लिहिता येणार आहे. त्याच्यानंतरची कृती बघा. लकारं लिखत. लकार ओळखा किंवा लिहा. अमरकोशम कंठस्थम कुर्याम. आता इथे कुर्याम खाली खरं अधोरेखित पाहिजे, पण तुम्हाला लकार म्हटलं की क्रियापद बघायचं आणि कोणता लकार आहे ते तुम्ही लिहू शकता. कुर्याम म्हणजेच केला पाहिजे, करावा. इथे आपल्याला विधिलिंग लकार दिलेला आहे आणि क्रुधातूचा आणि तुम्ही विधिलिंग लकार लिहू शकता. संस्कृतात जसा दिलेला आहे तो शब्द विधिलिंग लकार तो तुम्हाला लिहिता येणार आहे. त्याच्यानंतरची कृती बघा. षष्ठी विभक्तंत रूपम चिनुत लिखत. म्हणजेच तुम्हाला सुभाषितात आलेलं षष्ठी विभक्तीचं रूप लिहा. म्हणजे तुम्हाला षष्ठी विभक्ती आलेली आहे हे तर तुम्हाला षष्ठी विभक्ती कोणती आहे हे आधी समजलं पाहिजे आणि नंतर तुम्ही ती षष्ठी विभक्ती लिहू शकता. म्हणजे षष्ठी विभक्तीचं कुठलंही एकवचन, नाम, सर्वनाम असं कुठलंही रूप आलं तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. शब्दस्य हे षष्ठी विभक्तीचं रूप तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर एकस्य हे पण त्यामध्ये दिलेलं आहे. सुभाषिता नाम हा षष्ठी विभक्तीचं बहुवचन दिलेलं आहे. अशी तुम्ही एकापेक्षा जास्त असतील. एतस्य हे पण आहे. त्याच्यानंतर ग्रंथस्य येते लक्षात. असे तुम्हाला एक किंवा दोन तिथं रूपं तुम्हाला लिहिता येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतरची कृती बघा. विशेषण विशेष्य गद्यांशात चिनुत. खाली दिलेलं आहे आपल्याला. काय आहे बघा. भार्या प्रयोग. बघा, प्रयोग सुकर. तिथे तुम्हाला काय लिहिता येणार आहे? विशेषण विशेष्यमध्ये सुकर. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. विशेषण विशेष्य लिहिताना सुकर प्रयोग. आणि पहिलं आपल्याला कुठलं दिलेलं आहे तिथे बघा. आर्या. न भार्या, आर्या. मग आर्या असेल तर तिथे तुम्हाला त्या उतारातलं वाचून तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. उतारा नीट काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला ते सापडेल किंवा तुम्हाला लिहिता येणार आहे. तिथे काय तुम्हाला विचारलेलं आहे. प्रयोग सुकर लिहिता येईल आणि आर्या या शब्दासाठी तुम्हाला तिथे काय असेल ते तुम्ही तो उतारा पाहून तुम्हाला त्यातलं ते रूप लिहिता येणार आहे. बघा उतारा बघूया आपण. बघा, उतारा काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला आर्या हे एका विद्यार्थिनीचं संवादातलं नाव आहे, त्यामुळे ते विशेषण आपल्याला तिथे त्यावर आधारित कुठलंही नाही आहे. म्हणून प्रयोग हा सुकर हे एकच विशेषण विशेष्य तिथे तुम्हाला सुकर खाली अधोरेखित करायचं आणि ते पूर्ण करायचं आहे. येते लक्षात. त्याच्यानंतर क आणि ड या कृतीकडे आपण जाऊया. त्यानंतरची कृती आता आपण बघूया. माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेत सरलार्थ लिहा. म्हणजेच तुम्हाला ही कृती एकूण 4 गुणांची असणार आहे. त्यावर माध्यम भाषेत सरलार्थ लिहिताना आपल्याला जो संवाद दिलेला असतो त्या संवादावर आधारित मराठीत अर्थ प्रत्येक शब्दाचा लिहिणं अपेक्षित आहे. बघा आता. वनदेवता आणि आत्री म्हणजे स्वागतम तपोधनाया या द्वितीय सत्रातील आपल्याला संवादात्मक पाठाचं सरलार्थ अपेक्षित आहे आणि हा पाठ आपल्याला सरलार्थासाठीच दिलेला आहे. त्यामुळे त्यावर आधारित व्याकरण किंवा इतर कुठलाही भाग आपल्याला येणार नाही. तर ही 4 मार्कांची कृती फक्त आपल्याला सरलार्थासाठीच येणार आहे. त्यामुळे वेटेज फक्त सरलार्थासाठी 4 गुणांचं आपल्याला या पाठाचं आहे. तेवढं लक्षात ठेवा. वनदेवता यामध्ये आपल्याला आत्री यांचा संवाद इथे दिलेला आहे. इथे आपल्याला बघा आता चित्राचा फक्त
उतारा काळजीपूर्वक वाचून त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते, तो तुम्ही लिहू शकता. जेव्हा मी सांगते तेव्हा व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही लिहू शकता, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल. किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकात किंवा लेखन पुस्तिकेत लिहिलेलं असेल तर ते तुम्ही समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथे ते कळणार आहे की कशा पद्धतीने लिहायचं आहे. एक सराव म्हणून आपण घेतो आहे, त्यामुळे तुम्हाला हा उतारा कशा पद्धतीने ते कळणार आहे. बघा, वनदेवता इथे आपल्याला दिलेलं आहे. चित्रम आम्नायात अनंतरम नूतनः छंदसाम अवतारः. आत्री तेनहि पुनः समयेन भगवन् ब्रह्मदेव तत्र आविर्भूतः महर्षे प्रबुद्धः असि रचय रामचरितम् इति आदेशबद्धः. सः वाल्मीकिः रामायणरचनायां मग्नः अस्ति, तस्मात् ब्रवीमि इदानीं तत्र अध्ययनम् असम्भवम्. वनदेवता युज्यते. आत्री विश्रान्तास्मि भद्रे सम्प्रति अगस्त्यस् आश्रमस्य मार्गं कथय. बघा, आता याचा संवाद आपण वाचल्यानंतर आपल्याला तिथे माध्यम भाषेत उत्तर सरळार्थ कसा लिहायचा ते बघूया. वनदेवता, आश्चर्य आहे. वेदानंतर हा नवीन छंद निर्माण झाला. आत्री, त्याचवेळी ब्रह्मदेव तिथे प्रगट झाले. महर्षी, आपण ज्ञानी आहात, रामचरित्राची रचना करा, रामाचे चरित्र लिहा, असा आदेश त्यांनी दिला. त्यामुळे त्या आदेशाचे पालन करण्यासाठी वाल्मिकी रामायण लिहिण्यात मग्न आहेत. म्हणून मी म्हणाले, आता तिथे अध्ययन करणे शक्य नाही. वनदेवता, योग्य आहे. आत्रे, मुली, माझी विश्रांती घेऊन झाली आहे. आता अगस्त्य ऋषींच्या आश्रमांचा रस्ता सांग. तर बघा, माध्यम भाषेत सरळ अर्थ तुम्हाला समजलेला आहे. 4 पैकी 4 गुण मिळवण्यासाठी अगदी शब्दशः भाषांतर नाही, पण तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ व्यवस्थित तिथे तुम्ही लिहिले, वाक्यरचना, तर नक्कीच तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळणार. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे लिहा आणि व्यवस्थित या पद्धतीने लिहिलं की 4 गुण सहज मिळणार आहे. यामध्ये प्रस्तावना किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, आता कृती सोडवू आपण. त्याच्यानंतरची ड माध्यम भाषेया उत्तरम लिखत केवलम एकम. 2 गुणांसाठी ही कृती असणार आहे, म्हणजे एकूण आपल्याला 20 गुणांचा हा द्वितीय विभाग असणार आहे. त्यातली ही शेवटची कृती आहे. आता माध्यम भाषेत उत्तर लिहायचं म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे आपल्याला इथे यामध्ये तुम्हाला जे गद्यपाठावर आधारित पाठ आहेत, गद्यपाठ आहेत, कथा असतील किंवा संवादात्मक असतील, त्यावर आधारित तुम्हाला कुठल्याही एका तिथे गद्यपाठावर आधारित प्रश्न येणार, कृती येणार. संस्कृतात कृती विचारलेली असेल त्याचं मराठी भाषेत माध्यम भाषा तुमची जी असेल, इंग्रजी असेल किंवा मराठी असेल, ते तुम्ही माध्यम भाषेत उत्तर लिहू शकता. उत्तराचा एक कसा भाग असावा उत्तर लिहिण्याचा ते पण मी तुम्हाला सांगते, म्हणजे 2 पैकी 2 गुण आपल्याला तिथे मिळतील. पहिली कृती बघा, स्वभावकृपणः किमर्थं पांडुरताम अगच्छत. स्वभावकृपण पांडुरताम अगच्छत म्हणजे तिथे तो पांडुरका कसा झाला, हे आपल्याला कशासाठी झाला. तर प्रस्तावनेमध्ये तुम्हाला लिहिता येणारे, माणसाने नुसती दिवा स्वप्ने पाहिली असता त्याचा काय परिणाम होतो हे मनोराज्यस्य फलम या गोष्टीतून सांगितले. ही पंचतंत्रातील प्रसिद्ध कथा आहे. हा प्रस्तावना तुम्ही पहिल्या उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे. याला अर्धा गुण असेल, म्हणजे 2 पैकी अर्ध्या मार्काचं वेटेज प्रस्तावनेला असतंच, त्यामुळे तिथे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा उतारा तुम्ही पॅरेग्राफ चेंज करून लिहायचा आहे. स्वभावकृपण नावाचा भिक्षू रोज भिक्षा मागून आणलेले सातूचे पीठ एका मडक्यात ठेवत असे. ते मडके त्याने एका खुंटीला टांगून ठेवलेले होते. त्याच्या खाली झोपून तो दररोज मडक्याकडे पाहत असे आणि आपली दिवास्वप्न रंगवत असे. एकदा त्याने विचार केला की हे पीठ विकून मी पुष्कळ पैसे मिळवीन. त्यातून त्याने बोकडांची जोडी, मग अनेक बोकड, मग ते विकून गायी, गायी विकून म्हशी, म्हशी विकून घोड्या, त्या विकून पुष्कळ सोने मिळवेन. असे नंतर माझे लग्न होईल, मला एक मुलगा होईल, माझ्याकडे तो रांगत येईल आणि त्यामुळे मुलाला घाबरवणाऱ्या कुत्र्याला मी काठीचा एक आघात देईन, मार देईन. आणि असे मनात ठरवून तो खरोखरच काठीचा तडाखा तो मारतो आणि स्वप्नामध्ये त्यामुळे पिठाने भरलेलं जे त्याचं मडकं असतं ते फुटतं आणि सगळे पीठ त्याच्या अंगावर पडले आणि तो पांडुरका झाला. हे थोडक्यात सारांश तुम्हाला यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्याला 1 गुण असणार, म्हणजे हे झालं मुख्य उत्तर आपलं. प्रस्तावनेला अर्धा गुण, मुख्य उत्तराला 1 गुण. आता राहिला अर्धा गुण, तो असेल समारोप म्हणजे कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजन कसं करायचं बघा. आता शेवट, न घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर काय परिणाम होतो.
म्हणजेच त्या स्वभावकृपणाचे मडकेही फुटले आणि पीठही वाया गेले. इथे तुमचं कन्क्ल्युजन संपलं, म्हणजेच इथे तुमचा समारोप करायचा. अशा रीतीने स्वभावकृपणाचं तो पांढरा झाला आणि या पाठातून सांगितलं असं कधी समारोप करू नका. किंवा प्रस्तावना पण या पाठातून हा धडा घेतलेला आहे. हे पण अगदी 30 ओळ लिहायची नाही. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या 3 उताऱ्यात जर तुम्ही माध्यम भाषेतलं उत्तर लिहिलं तर नक्कीच 2 पैकी 2 गुण तुम्हाला मिळणार आहे. आणि हे बोर्डाचा 10वीचा नियमाप्रमाणे मी तुम्हाला सांगितले. म्हणजे तुम्ही आता 10वीलाच जाणार आहात, त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने माध्यम भाषेतला सराव करता येणार आहे. येते लक्षात. 2 कृती दिलेल्या असतील, 2 पैकी 1 सोडवायची. त्याच्यानंतर आपण दुसरी कृती बघूया. के त्रयाः वराः नचिकेतसा याचिताः. येते लक्षात. कोणते 3 वर नचिकेताने मागितले. आता या पद्धतीने पण तुम्हाला ते लिहिता येणार आहे. येते लक्षात. कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे हा पण धडा आपला अगदी 3ऱ्या घटकातला झालेला आहे. त्यामुळे हा पण तुम्हाला पाठ 3रा आणि 4था घटक तुम्हाला परीक्षेला असेलच. त्यामुळे जे रिड्यूस झालेला पोर्शन आहे ते न घेता मी तुम्हाला एक कृती त्यातली गाळलेली आहे आणि मग हा पाठ घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला यावर आधारित कृती सोडवता येणार आहे. रिड्यूस पोर्शन तुम्हाला संपूर्ण संस्कृतचं माहिती असेल, त्यामुळे एक गाळलेली कृती सोडून आपण ही कृती घेऊया की कोणते 3 वर त्याने मागितले. बघा आता प्रस्तावना कशी करता येईल. पितृभक्त नचिकेताः ही कठोपनिषदातील कथा आपल्याला नचिकेताची पितृभक्ती स्पष्ट करते. त्याचबरोबर त्याचा दृढनिश्चय, त्याची उपासना, त्याची श्रद्धा याविषयी आपल्याला ही कथा माहिती सांगते किंवा देते. ही झाली प्रस्तावना. पॅरेग्राफ चेंज करा. नचिकेता हा वाजश्रव ब्राह्मणाचा मुलगा. वाजश्रवाने विश्वजित यज्ञ केला. वास्तविक यज्ञाची दक्षिणा म्हणून सर्वात प्रिय वस्तू दान करायची असा नियम होता, पण त्याने तसे केले नाही. वाजश्रवाने वृद्ध, अशक्त, काहीही उपयोगाची नसलेली अशी गाय दक्षिणा म्हणून दिल्या. त्याचे हे कृत्य नचिकेताने पाहिले. अयोग्य दान दिल्यामुळे आपले वडील नरकात जातील. तसं होऊ नये म्हणून त्याने वडिलांना मी तुम्हाला सर्वात प्रिय आहे, तर मला तुम्ही कोणाला द्याल असे जेव्हा पुन्हा पुन्हा विचारले, तेव्हा वडिलांनी रागाने मी तुला मृत्यूला देऊन टाकीन असे उत्तर दिले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आणि वडिलांना दोषमुक्त करण्यासाठी नचिकेत यमपुरीला गेला. इथे तुमचं 2रा पॅरेग्राफ संपला. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ते लिहिता येणार आहे. येते लक्षात. आणि कन्क्ल्युजन राहिलेलं आहे ते तुम्हाला शेवटच्या ओळीत लिहिता येणार आहे. आणि अशा पद्धतीने न लिहिता कसं लिहायचं आहे बघा. आत्तापर्यंत कोणत्याही मर्त्य मानवाने न मागितलेला असा 3रा वर आणि पहिले 2 वर असे या यमाने मागितले. आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला एक आत्मज्ञानाचा उपदेश कसा दिला यमाने, आणि हे वाक्य लिहून ते तुम्हाला पूर्ण करायचे कन्क्ल्युजन. येते लक्षात. आता हे 2 उदाहरणं तुम्हाला समजली की बाकीच्या पाठांवर आधारित तुम्हाला माध्यम भाषेतली उत्तरं लिहिता येणार आहे. येते लक्षात. या पद्धतीने इथे आपला हा 20 गुणांचा द्वितीय विभाग पूर्णपणे आपण पाहिलेला आहे. नक्कीच तुम्हाला यावर काही शंका असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. समजलं असेल, छान वाटलं असेल तरी पण कमेंट्स करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जर छान वाटला असेल, आवडला असेल तर. तृतीय आणि चतुर्थ घटक या 2 घटकांवर आपण आधारित एक प्रॅक्टिस आपली जी आहे, सराव आहे, सराव नमुना कृतीपत्रिका घेऊन आपण पुन्हा भेटूया. पण तुम्ही जर सबस्क्राईब अजूनही माझ्या या चॅनलला केलं नसेल तर करा. तुमच्या सगळ्या वर्ग मित्रमैत्रिणींना हे जे प्रॅक्टिस सेट आपण सोडवतो आहे नमुना कृतीपत्रिका ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूया. नमो नमः.